नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये खूपच इम्पॉर्टंट गोष्ट करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, पूर्ण पहा. जर तुम्ही एका एक्झामची तयारी करत असणार तर हा व्हिडिओ कृपया नक्की पहा. मी गव्हर्नमेंट जॉब करतो. जवळपास मला 2.5 वर्ष झालेले आहेत जॉब करून. 2.5 नाही, 2 वर्ष, करेक्ट सांगतो, 2 वर्ष 2 महिने मला झालेले आहेत. आणि त्यानंतर जॉब मिळाल्याच्या आधी आपण खूप अडचणीमध्ये असतो, खूप प्रॉब्लेम्समध्ये असतो. आपल्याला सुचत नाही काय करावं काय नाही. कसं तरी एक जॉब मिळून जावं याची आपल्याला अपेक्षा असते. पण जॉब मिळाल्यानंतरही संकटं कमी होत नाहीत. आणि याचं एक सोल्युशन काय, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे, हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामागचंच हे कारण आहे की हा व्हिडिओ आवश्यक होता बनवण्यासाठी. कारण मला माहिती आहे माझ्या चॅनलवर एवढा रिस्पॉन्स सध्या येत नाही आहे. बट कमीत कमी मी काहीतरी त्यांना मार्गदर्शन करू शकलो, किंवा त्यांच्या जे अडीअडचणी आहेत, जे येणार आहेत, त्यांना मी आताच अवगत करून दिलं त्याच्याबद्दल, तर खूप चांगलं असू शकते हे. तर मित्रांनो, जॉब मिळवण्याच्या आधी भयंकर संकट असतात. असं वाटते या फील्डमध्ये जावं, त्या फील्डमध्ये जावं, सगळीकडे गेलो, कॉम्पिटिशन असतेच. कुठेतरी आपण थोड्या मार्कांनी राहून आपलं जाते. असं वाटतं आपल्याला हे एकदम बेसिक लेवलची, क्लरिकल लेवलची एक्झाम आपली निघून जावं, त्यानंतर आपण मोठ्या एक्झामसाठी तयारी करू. तर सगळ्या गोष्टींवर आपण मी चर्चा करणार आहे. तर एवढं समजून घ्या, तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे तुम्ही आधी कोणत्या जॉबसाठी फिट आहात हे तुम्ही आधी ठरवून घ्या. आता एखादा व्यक्ती असतो जो क्लेरिकल लेवलच्या पण एक्झाम काढू शकतो, तो IAS लेवलची एक्झाम, टॉप लेवलची एक्झामसुद्धा क्रॅक करू शकतो. पण त्यानंतर जे ॲक्च्युअलमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जेव्हा तो जातो व्यक्ती, तेव्हा ती एवढी मोठी सिच्युएशन, एका जिल्हाधिकारीचं पद हे त्याला सांभाळता येत नाही. तर अशामुळे ते लोकंसुद्धा म्हणजे रिझाईन करतात. तर हे गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ती प्रोसेस जी आहे एक IAS बनण्याची, यामध्येच आपल्याला समजलं पाहिजे की आपण त्या गोष्टीसाठी फिट आहे किंवा नाही. कारण ती जी प्रोसेस आहे ते आपल्याला प्रेशर आपण हँडल करू शकतो की नाही. फक्त अभ्यासाचंच प्रेशर, जेव्हा आपण ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जातो त्याच्यानंतर आपल्याला समजते की हे अभ्यासाचं प्रेशर फक्त फार कमी होतं. पण जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला वाटते की हे खूप मोठं प्रेशर आहे. तर अशी गोष्ट नाही आहे. या भ्रमातून आताच निघा, मी सांगत आहे, विनंती करून सांगतो, या भ्रमातून आताच निघा. त्यानंतर क्लेरिकल लेवलची एक्झाम, जसं मी एक क्लर्क आहे, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात मी लेखापरीक्षण शाखेत मी एक क्लर्क आहे. तर आता इथे मला फार कमी प्रेशर आहे, मी मानतो. आणि जास्त वर्कलोड नाही आहे, हे पण मी मानतो. आणि आय रिस्पेक्ट माय जॉब. मी खूप भाग्यवान समजतो की मला असा जॉब भेटलेला आहे. पण त्यामध्ये सुद्धा काही काही अडचणींचा सामना करावा लागतो. आता मी तो माइंडसेट माझा बनवलेला आहे की मी खूप लकी समजतो स्वतःला. बट ॲक्च्युली जर असा माइंडसेट नसेल तर असा जॉबसुद्धा आपल्याला खूप वाईट वाटू शकतो. माझे काही मित्र आहेत जे 2 वर्षांपासून, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 वर्षांपासून खूप अडचणींचा सामना करत आहेत. त्यांना जॉब मिळत नाही आहे. बँक POची तयारी करत आहेत. आणि बँक PO असो, बँक क्लेरिकल असो, जॉब मिळत नाही आहे. तिथे प्रिलिम्स पण निघत नाही. तर जॉब मिळणे फार आवश्यक आहे. छोट्यातला छोटा जॉब असेल, त्यासाठी जर तुम्ही फिट असाल, तयारी म्हणजे करून तुम्ही तो जॉब मिळवला असेल आणि तो जॉब करणं तुम्हाला सोयीस्कर असेल तर नक्की करा. मी हे विनंती करतो तुम्हाला. त्यानंतर तुम्ही जर पुढचं हँडल करू शकता तर होऊन जाणार तुमचं. पुढच्या मोठ्या पोस्टसाठी जर तयारी करत असणार तर तिथे होऊन जाणार. तर हे आवश्यक आहे. एक छोटातला छोटा जॉब मिळवणं सर्वात आधी हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढची तयारी आपल्याला करता येते. आता दुसरी गोष्ट अशी आहे की माझे काही मित्र प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहेत, ITचे जॉब करत आहेत. ज्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनीसुद्धा ITच्या जॉबमध्ये केले. कारण IT सेक्टरचं सध्या मोठ्या प्रमाणात तिथेच जॉब मिळत आहेत. आणि मेकॅनिकल फील्डमध्ये तिथे जॉब मिळत नव्हते. त्यांना ते पण काय करणार, तर पर्यायाने त्यांना फक्त ITमध्ये जावं लागलं. तर आता ते हँडल करू शकतात. ज्यांना हँडल करायचं आहे ते करतीलच. काहींना पुण्यामध्ये जॉब लोकेशन आहे, काहींना मुंबईमध्ये जॉब लोकेशन आहे. कारण हे जे IT कंपनीज आहेत ते पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद या सेक्टरमध्येच आहेत फक्त, या म्हणजे एरियामध्ये आहेत. तर आता तिथे राहण्याचे प्रॉब्लेम, कोणाला खाण्याचे प्रॉब्लेम येतात,
कोणाच्या राहण्याचे, कोणाला खर्चाचे प्रॉब्लेम येतात. कारण जेव्हा IT सेक्टरमध्ये तुम्ही एंटर करता तेव्हा तिथे क्लेरिकल लेवलची सॅलरी तुम्हाला आधी दिल्या जाते. ॲप्रॉक्सिमेटली पकडा 30,000. आता 30,000च्या सॅलरीमध्ये तुम्ही कसा खर्च काढणार आपला? 15,000 तिथे रेंट आणि जेवणामध्ये जातो, 15,000 राहतात. त्यामध्ये 5-10,000 तर आपले महिन्यात असेच खर्च होऊन जातात काही ना काही. जो मिशेलेनियस खर्च आहे, म्हणजे त्यामध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असो किंवा काही खरेदी असो काहीतरी, म्हणजे फारच फार तर 5,000 आपल्याला खिशात आपल्या राहतात. तर अशा गोष्टी असतात, ह्या सुरुवातीला फेस कराव्याच लागतात. ही लाईफ आहे, ह्या गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागतील. आणि या गोष्टीसाठी आधी फिट व्हा, त्यानंतर तुम्ही जॉब मिळवू शकाल. आणि ही प्रोसेस जी आहे जॉब मिळवण्याची ती फार कठीण आहे, मी मानतो, ॲक्सेप्ट करतो. आणि त्या तमाम ॲस्पिरंट्सला माझा खूप सॅल्यूट आहे की तुम्ही आताही एका योद्ध्यासारखे लढत आहात. तर भेटेल, जॉब नक्की भेटेल. तुमचे प्रयत्न हे यशस्वी होतील एका दिवशी, तर नक्कीच यशस्वी होतील. मी माझा म्हणजे मनापासून हे प्रार्थना करतो की तुम्हाला जॉब मिळूनच जाओ. आणि जो पण मिळो त्यामध्ये त्या जॉबची रिस्पेक्ट कराल. कारण त्यानेच आपल्याला एक सुरुवात दिलेली आहे या इंडस्ट्रीमध्ये. कोणत्याही इंडस्ट्री, प्रायव्हेट असो गव्हर्मेंट असो, ते शेवटी एकाच इंडस्ट्रीमध्ये येतात, ते म्हणजे जॉबच्या इंडस्ट्रीमध्ये. तर ह्या गोष्टीला मला तुम्हाला सांगायचं होतं, ही इम्पॉर्टंट गोष्ट होती. तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या चर्चेसोबत. थँक्यू सो मच.